नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 10च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर 3 महत्त्वाच्या बातम्यांवरती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज मुंबईमध्ये भारतीय चित्रपट संग्रहालयाचं उद्घाटन होणार आहे. 140 कोटी रुपयांच्या खर्चातून या संग्रहालयाची निर्मिती या ठिकाणी करण्यात आली आहे. तर या संग्रहालयात भारतीय चित्रपटाचा 100 वर्षांचा प्रवास आकर्षक रीतीने मांडण्यात आलाय. पण या दौऱ्यामध्ये मोदी युतीबाबतही चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे मोदींच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागले. तर दुसरी महत्त्वाची घडामोड म्हणजे लोकसभेसाठी काँग्रेस नारायण राणे आणि संजय काकडेंच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे. राणेंसाठी ज्येष्ठ काँग्रेस नेता मध्यस्थी करणार असल्याची देखील शक्यता वर्तवली जाते. आणि तिसरी महत्त्वाची घडामोड म्हणजे आज कोलकातात ममता यांच्यासह विरोधकांचं शक्ती प्रदर्शन आहे. आणि आज कोलकातामध्ये त्यांची याच पार्श्वभूमीवर भव्य रॅली देखील असणार आहे. या 3 महत्त्वाच्या घडामोडींसह अनेक इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत. तर सुरुवातीला आज मोदींचा जो दौरा असणार आहे त्यांच्या हस्ते या ठिकाणी आपण पाहतोय संग्रहालयाचं उद्घाटन होणार आहे त्याच संदर्भात. आणि त्याचबरोबर ममता बॅनर्जी यांची जी सभा आहे त्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत असणार आहे. त्यांच्याकडून या संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते. तर पत्रकार संदीप प्रधान सध्या आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आधी या संदर्भात चर्चा करूयात. प्रधान सर, स्वागत आपल्या न्यूज 18 लोकमतमध्ये. आपण पाहतोय एकीकडे मोदींच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना दुसरीकडे लोकसभेसाठी काँग्रेस नारायण राणे आणि संजय काकडेंच्या संपर्कात असल्याची देखील आम्हाला सूत्रांकडून माहिती मिळतेय. तर एकूणच आपलं काय मत या पार्श्वभूमीवर? संजय काकडे यांच्या संपर्कामध्ये काँग्रेस असू शकते, कारण गेल्या अनेक वेळा त्यांनी टीका केलेली आहे भाजपच्या कार्यपद्धतीवर. गुजरातच्या निवडणुकांवर त्यांनी भाष्य केलं होतं. 3 राज्यांच्या निवडणुकांसंदर्भातही ते बोलले होते. आणि गिरीश बापट आणि संजय काकडे यांच्यामध्ये जे पुण्यामध्ये जे काही वॉर सुरू आहे ते सर्व शूट आहे. मुळात काकडे हे यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या जवळचे म्हणून मानले जात होते, पण भाजपची सत्ता आल्यानंतर ते तिकडे गेले. तर राणे यांच्या बाबतीत म्हणायचं तर राणे यांना आता भाजपनी जे मध्यंतरी ज्या एकूणच सगळ्या समितीवरही नियुक्त केलेला आहे जाहीरनाम्या संदर्भातल्या. आणि हे काँग्रेस मधल्या निश्चितच काही नेत्यांचा आणि विशेष करून अशोक चव्हाण असतील यांचा त्यांना विरोध असू शकतो, कारण त्यांच्याशीच त्यांचा संघर्ष दीर्घकाळ झाला होता. त्यामुळे राणे यांच्याशी काँग्रेस सूत जुळणं हे मला जरा थोडंसं म्हणजे अजून ते पचनी पडत नाहीये. पण अर्थात तुमच्या सूत्रांची निश्चितच माहिती असेल तर त्या दृष्टीने काही प्रयत्न केले असतील. आणि राजकारणात 2 पावलं पुढे जाताना कधी 2 पावलं मागेही जाण्याची तयारी ठेवली जाते. तर तशा पद्धतीने काँग्रेसच्या एखाद्या नेत्याकडून प्रयत्न असेल. कारण राणे यांना आपल्याला माहिती की मध्यंतरी त्यांच्या मुलांनी जी टीका केली शिवसेनेवर, तर ते कसं आहे की त्यांच्या निलेश हा जो पुत्र आहे त्याला लोकसभेची जागा मिळवण्यासाठी ते सध्या खूप प्रयत्न करत आहेत. आणि काँग्रेसने जर समजा त्या दृष्टिकोनातून त्यांना काही आश्वासन देऊन आपल्या बसकडे खेचण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच राणेंसाठी ती दिलासादायक गोष्ट असेल. त्यामुळे मग त्या दृष्टिकोनातूनच काही प्रयत्न सुरू असतील. पण काकडे यांच्याशी संपर्कात असू शकते काँग्रेस. अगदी. प्रधान सर, खूप खूप धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेसाठी. एकूणच विश्लेषणात्मक अशा प्रकारे मत संदीप प्रधान यांनी या ठिकाणी मांडल्याचं आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे एकूणच आता भविष्यात या ठिकाणी काय होणार हे येणारा काळच ठरवेल. एकूणच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी आपल्याला पाहता येत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना आता वेग आलाय. आणि आता बघत पुढची बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी आपली आई हिराबेन यांची भेट घेतली. गांधीनगर जवळ मोदींचे भाऊ राहतात. मोदींच्या आईही त्यांच्याकडेच असतात. तर आज सकाळी अगदी कमी सुरक्षा व्यवस्थेत त्यांनी आपल्या आईची भेट घेतलेली आहे आणि तिथून ते आता सिल्वाला रवाना झालेत. तर यापूर्वी 2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आईची भेट घेतली होती. तर गुजरातच्या दौऱ्यावर असताना आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून त्यांनी आपल्या आईची अशा प्रकारे भेट घेतली आहे.